नमस्कार मित्रांनो, माय सेल्फ सागर आणि आज आपण डिस्कस करणार एस-एस-सी बोर्डाचा क्लास 10चा हेरिटी अँड इव्होल्यूशनचं लेक्चर नंबर 2. लेक्चर नंबर 1 टाकून मला वेळ झाला थोडे, म्हणजे पेपर चालू होते, पण इथून पुढे जे लेक्चर आहे ते कंटिन्यूअस असतील. ठीक आहे. सो आज आपण शिकणार आहेत की व्हॉट इज इव्होल्यूशन आणि थिअरी ऑफ इव्होल्यूशन काय म्हणते. तर बघा, इव्होल्यूशन म्हणजे काय आधी हे बघून घेऊया. बरोबर आहे. आता ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन इज कॉल्ड इव्होल्यूशन. ग्रॅज्युअल चेंजेस म्हणजे क्रमिक बदल कुणामध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, सजीवमध्ये, ओव्हर अ लॉंग ड्युरेशन, खूप मोठ्या काळानंतर. ठीक आहे. एक ह्याचं एक्झाम्पल पण करून घेऊया, जेणेकरून तुम्हाला एक क्लिक होईल की व्हॉट इज इव्होल्यूशन. आधी आपण खूप जणांकडून ऐकतो की आपण आधी माकड होतो, मग नंतर आपण माणूस झालो, नाही का. पण एक गोष्ट लक्षात घ्या, समजा माकडाचं माणूस झालं, मग माकड म्हणजे माकड राहील कसं आहे का नाही. म्हणजे माकड होतं आणि त्याचं माणूस झालं, मग परत माकड राहणारच नाही, ऑब्वियस आहे. तर आपण माकड नव्हतो, एवढी गोष्ट लक्षात घ्या की आपण होतो लेमूर. ठीक आहे. म्हणजे तो एक माकडाचा टाईप आहे. त्यांचे आपले जे जीन्स आहेत, डीएनए आहेत, ते जुळतात. त्याच्यामुळं शास्त्रज्ञ म्हणतात की आपण जे आधी होतो, म्हणजे आपण इव्होल्युशन होऊन आपण माणूस झालोय, पण कुणाकडून झालोय तर लेमूर पासून ते माणूस झालो. ठीक आहे. आणि बघा आता हे असे क्रमिक बदल होत गेले आपल्यामध्ये, ग्रॅज्युअल चेंजेस कुणामध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, ओव्हर अ लॉंग ड्युरेशन, खूप मोठ्या काळानंतर. आता इथून इथं जायला जवळजवळ किती वर्ष लागलं तुम्हाला माहिती आहे का? 60 ते 70 मिलियन इयर्स लागली इथून इथं जायला आपल्याला. ठीक आहे. एवढं काय आलं, एव्होल्युशन तुम्हाला क्लिक झालं की काय नेमकं. आता आपण आहे का, आता हे झालं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं इव्होल्युशन. आता आपल्याला पाहायचं की हे जे सोलार सिस्टम आहे ती कशी बनली, पृथ्वी कशी बनली, त्यानंतर या पृथ्वीवर सजीव कसे आले. आता हे आपण डिस्कस करणार, हे पण एक इव्होल्युशनचंच पार्ट आहे. आरामात एकदम स्टोरीसारखं समजून घेऊयात. आता बघा, हे जी आपली सोलार सिस्टीम आहे, ही ही कशी निर्माण झाली, तर ही बिग बँग थेअरी आहे की ब्रह्मांडाचे एक विस्फोट झाला आणि जे तुकडे म्हणजे ते एक जे तुकडे पडले ते गोल एकूणमेकाभोवती, म्हणजे स्वतःभोवती गोल फिरायला लागले आणि त्यांचा आकार जे गोलाकार झाला. आणि त्याच्यानंतर हे जे ग्रह, म्हणजे त्याचे ग्रहाचे नाव पडले. ही एक थिअरी आहे. बरोबर. आता बघा, लक्ष द्या, ही राहिली नॉर्मल थिअरी. पण आता आता विस्फोट झालाय, म्हणजे एक आपली पृथ्वी एक आगीचा गोळाच असणार आहे. बरोबर आहे. सो आता ही जी आहे ही आपली आता रिसेंटची सोलार सिस्टीम आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला आपली जुनी पृथ्वी दाखवतो. ही आत्ताची पृथ्वी आहे आपली. जुनी पृथ्वी दाखवतो कशी होती बघा. ही आहे आपली जुनी पृथ्वी. म्हणजे ह्याला बघा 4.8 बिलियन वर्ष झाले. बिलियन इयर्स झाले. 4.8 बिलियन वर्ष आधी आपली पृथ्वी अशी दिसायची. 4.8 बिलियन, 1 बिलियन म्हणजे 100 कोटी, म्हणजे 4.8 गुणिले 100 म्हणजे 480 कोटी वर्षापूर्वी आपली जी पृथ्वी आहे ती अशी दिसायची. एवढं क्लिक झालं तुम्हाला की पृथ्वी अशी होती. आता ह्या पृथ्वीमध्ये बदल कसे झाले आपण हे समजून घेऊया. आधी बघा, ही वापस करू, त्याचा थोडा क्लोजअप घेतला मी. आणि आता बघा, हे एन्व्हायरमेंट आहे आपल्या पृथ्वीवरचं. आता इथं आहेत का खूप सारे गॅसेस असायचे एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असतात. जी गॅसेस जसं की हेलियम आहे, हायड्रोजन आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे. या ज्या गॅसेस आहेत ह्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट होत्या. एवढं कळालं. आता व्हायला काय लागलं की ब्रह्मांड किंवा आपलं जे सोलर सिस्टम आहे ते हळूहळू थंड व्हायला लागलं. आणि ते थंड येऊ लागलं. आणि अजून एक घटना घडली की आपल्या पृथ्वीवर जे आहे ते रेनफॉल सुरू झाला, म्हणजे पाऊस सुरू झाला. किती वर्षासाठी माहिती आहे का? जवळजवळ 60,000 वर्ष. 60,000 वर्ष हा पाऊस राहिला आणि आपली जी पृथ्वी आहे, जी की अशी आगीचा गोळा तसंच होती, आता ती नॉर्मल व्हायला सुरुवात झाली. पण ह्याचे दोन मेजर कारण आहेत. पहिलं कारण आहे की ब्रह्मांड जे आहे किंवा सोलर सिस्टीम जे आहे ते थंड व्हायला लागलं. आणि दुसरं म्हणजे पृथ्वीवर 60,000 वर्ष धो पाऊस पडला. त्याच्यामुळं एक एन्व्हायरमेंट चांगलं क्लिअर तिथं हे झालं, क्रिएट झालं. आता मग आता एवढं जर पाऊस पडला तर ऑब्वियस आहे की तिथं ओशन बनला असेल, समुद्र, रिव्हर पण बनल्या असतील, एवढा पाऊस आहे. आणि लेक पण बनले असतील, तळ. एवढ्या सगळ्या गोष्टी आता पृथ्वीवर आल्यात. ठीक आहे. एवढं कळालं. ओके, पुढे जाऊया. बघा, ही होती 4.8 बिलियन वर्ष पृथ्वीची, पूर्वेची पृथ्वी. आणि ही आज सध्याची. ओके, एवढं क्लिअर आहे. जायचं पुढं. तुम्हाला कळालं की आपल्या पृथ्वीवर पाणी कसं आलं, किंवा जे आपलं ओशन आहे, रिव्हर आहे, लेक आहे, हे कसे बनले. ओके, चला पुढे जाऊया. आता बघा, हे आपलं ओशन आहे. आता ऑब्वियस आहे एकही जीव नसणार आहे. काय तर फक्त काही गॅसेस प्रेझेंट आहेत, जसं की मी आधी सांगितलं तुम्हाला. आता या गोष्टी लक्षात द्या की गॅसेसमध्ये कोणते, हेलियम होतं, हायड्रोजन होतं, ऑक्सिजन होतं, नायट्रोजन होतं आणि कार्बन होतं. एवढे गॅसेस प्रेझेंट होते. अजून काय असते छोटे मोठे, हे का नाही, एक्सेट्रा टाकूत आपण त्याला. आता
त्यासोबतच म्हणजे हे काय तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड होते म्हणा. समजा हे आहेत इनऑर्गॅनिक आणि हे आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता बघा लक्ष द्या, ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे असे कंपाऊंड ज्यात कार्बन ॲड असते त्याला म्हणतात ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि असे कंपाऊंड ज्याच्यात कार्बन नसतो त्याला म्हणतात इनऑर्गॅनिक कंपाऊंड. लाईक हेलियम, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. समजा एक कोणती बी समजा मी कोणताही मॉलिक्यूल बनवला, समजा मिथाईल बनवला, मिथेन बनवला मी मिथेन, तर यात कार्बन आहे, सो हा काय झाला ऑर्गॅनिक. आणि मी इथं बनवतो बोरॉन डायक्लोराइड, ओके, आणि हा काय झाला तर इनऑर्गॅनिक झाला. ठीक आहे. आता विषय काय व्हायला लागला की हे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक स्वतःमध्ये जे मिक्स करायला लागले, म्हणजे एक जुळवाजुळव व्हायला लागली, बॉन्ड्स तयार व्हायला लागले, बरोबर आहे. आणि हे बॉन्ड्स तयार होऊन आपले महत्त्वाचे घटक जे मानवी शरीरात असतात ते तयार व्हायला लागले, ते म्हणजे DNA. DNA तयार व्हायला लागला. आणि प्रोटीन, प्रोटीन माहिती आहे ना, आपण मागच्या वेळेस शिकलो की अमायनो ॲसिडची चेन असते, हे पण तयार व्हायला लागले प्रोटीन आपले, हे तयार व्हायला लागले. एवढं कळालं. आता पुढे काय झालं, आता प्रोटीन आणि DNA तयार झाले, आता हे बी एकमेकांमध्ये एक मिक्सर बनू लागले, आणि त्यावेळी तयार झाली सेल. ठीक आहे, DNA प्रोटीन एकत्र येऊ लागले आणि सेल तयार झाली. आता एकच सेल थोडी बनला, आता खूप सारे DNAs बनतील, खूप सारे प्रोटीन्स बनतील, आणि त्याच्या वेगवेगळ्या सेल तयार होऊ लागल्या, वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या. ठीक आहे, एवढं कळालं. पण काय काय आता प्रत्येक सेल वेगळी बनणार आहे, बरोबर आहे, कारण DNA आणि प्रोटीन वेगवेगळ्या प्रकारचे बनणार आहेत, कारण त्यात बनणारे बॉन्ड पण कसे आहेत, वेगळे आहेत. कुणी CH4 सोबत BeCl2, म्हणजे हे आधी हे जुळाजुळा होऊन असे होणार, आणि त्यानंतर हे प्रोटीन आणि असे बनणार. एवढं कळालं तुम्हाला. बट पुढे काय झालं की हे जे समजा आता हे जे सेल आहेत ते काय काय जे सेल आहेत ते जगल्या, आणि काय काय जे ते नाही जगल्या. सपोज करू की या सेल नाही जगल्या, तर कारण काय होतं की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे महत्त्वाचं कारण होतं त्यात. आता सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे काय, जर जे जे स्ट्रॉंग आहे किंवा जे फिट आहे तेच टिकणार, बाकीचे जाणार, ऑब्वियस आहे. सो हे जे सेल आहे त्या परिष्ट झाल्या, काय झाल्या, नष्ट झाल्या. परिष्ण म्हणजे काय, नष्ट. आणि या ज्या सेल आहेत त्या जशाच्या तशा राहिल्या. आता ह्या सेल एकत्र येऊन काय होणार, तर या सेल एकत्र येऊन टिश्यू बनणार. ठीक आहे, तेव्हा मी रेड घेतो, नंतर म्हणतात की डिमिनिशचा झाला असेल. ओके, हे काय झालं तर टिश्यू तयार झाले, बरोबर. आणि टिश्यूचं कंबाईन होऊन काय होऊ शकते, बॅक्टेरिया तयार होऊ शकते. समजा हा बॅक्टेरिया तयार झाला है ना. ठीक आहे, एवढं कळालं. ओके, एवढा कन्सेप्ट मला वाटतं आपला क्लिअर झाला असेल. आणि त्यानंतर जे एक गोष्ट लक्षात घ्या, आता ही बॅक्टेरिया तयार होणार, मग इथून एक कोणतं तरी ऑर्गॅनिझम तयार, ऑब्विसली बॅक्टेरिया सुद्धा एक ऑर्गॅनिझमचाच टाईप आहे, लिव्हिंगच आहे तो, पण अजून थोडे मोठे ऑर्गॅनिझम तयार होणार, अजून त्याहून जरा मोठे ऑर्गॅनिझम तयार होणार, बरोबर आहे. एवढा कन्सेप्ट क्लिअर कळाला की आता लिव्हिंग म्हणजे आपल्या ज्या पृथ्वीवर आहे ती लिव्हिंग वर्ल्ड कसं तयार झालं असं. ठीक आहे, म्हणजे हे छोटे छोटे मोनोमर कंपाऊंड, नंतर हे मिक्स झाले, त्यानंतर एक त्यांनी DNA आणि प्रोटीन बनवला, त्याच्यानंतर जे आहे त्यांनी सेल तयार झाली असेल, आणि सेल नंतर जी आहे ती टिश्यू नंतर ऑर्गॅनिझम, बरोबर आहे. एवढं कळालं तुम्हाला. आता आपल्यावरती सजीव सृष्टी कशी निर्माण झाली, आता हे एकदा मग आता बघा, आता तर आपल्याला हे खूप सिंपल वाटायला, पण पुढे चलून ह्याचं आता बघा इव्होल्युशन कसं झालं, किंवा हे कसे इव्हॉल्व्ह होत गेले की हे प्राणी बनलेत. म्हणजे हे जे लहान लहान तुम्हाला हे जे मोनोमर दिसत आहेत ह्यांचं इव्होल्युशन होत 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 हे संपूर्ण प्रक्रिया होत जवळजवळ 300 कोटी इयर्स गेले. 300 करोड इयर्स लागले या गोष्टीला. 300 करोड इयर्स तर जवळजवळ म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम नव्हतं, असे गॅसेसच प्रेझेंट होते. नंतर इव्हॉल्व्ह होत 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 म्हणजे बघा ना, एक वर्ष आपल्याला एवढं वाटतंय, आता हे 300 कोटी वर्ष, आणि नंतर 50 कोटी वर्षानंतर जे तेव्हा आपली लाईफ सुरू झाली. आता आता ही जी प्रोसेस आहे ही 350 कोटीहून जुनी आहे. तुम्हाला हे कळत आहे का? 300 कोटी तर हे पूर्ण प्रोसिजर, म्हणजे आता बघा आपली जी पृथ्वी होती ती अशी होती. म्हणजे ती तयार होते तेव्हा 350 कोटी वर्ष आधी. आणि त्यानंतर जे आपली जी सृष्टी दिसतीये, आपल्याला जी पृथ्वी दिसतीये ती अशी आहे, ती संपूर्ण ॲनिमल्सनं वगैरे व्यापलेली आहे. तर हे तुम्हाला हे तर कॉन्सेप्ट कळाला ना की एलिमेंटपासून मग नंतर हे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड बनले, त्याच्यानंतर जे पुढची प्रोसिजर आहे. ठीक आहे, एवढं कळालं. त्यानंतर हे ॲनिमल्स, आणि मग हे आपले माणसं बनले. ठीक आहे, आता एवढं तर झालं. आता एकदा टेक्स्टबुकमध्ये काय दिलंय हे वाचून घेऊया आणि मग लेक्चरला एंड करूया. बघा लक्ष द्या. इव्होल्युशन इज अ ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर लॉंग ड्युरेशन. आधी सांगितल्यासारखं
दिस इज द व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचिव्ड. मी सांगितलं ना 60 ते 70 मिलियन वर्ष लागले आपलं लेमूर पासून ते मॅन होईपर्यंत. ऑल द स्टेजेस इन चेंजेस ऑकर्ड इन व्हेरियस कंपोनंट ranging from stars and planet in space to the biosphere present on Earth through should be included in the study of evolution. Formation of new species due to changes in specific character of several generations of living organism as a response of natural selection is called evolution. Natural selection चा कॉन्सेप्ट मी सांगितलं की समजा एक सेकंड या सेल डिमिनिश का झाल्या कारण नॅचरल सिलेक्शन सर्वायवल ऑफ द फिटेस्ट जे फिट राहील ते सिलेक्ट होईल आणि जे नाही राहणार ते ऑब्विसली परिचित होईल म्हणजे नाशवंत होईल. ठीक आहे एवढं कळालं. पुढे जाऊया. 3.5 बिलियन इयर अगो 3.5 बिलियन वर्ष आधी म्हणजे 350 कोटी वर्ष आधी लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टंट ऑन अर्थ. लाईफ एक्झिस्ट करायची नाही. ॲट द बिगिनिंग देअर मे have been only simple elements in the ocean on the earth and simple type of organic and inorganic compound may have been formed from those. हे बघा तुम्हाला आधी सांगितल्यासारखं की हे बेसिक होते आणि इथून ह्याच्यापासून ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड बनायला सुरुवात झाली. ओके. Complex compound like protein, nucleic acid may have formed over a long period from those simple compounds. आधी सांगितल्यासारखं की हे जे सिंपल कंपाऊंड आहे त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स कंपाऊंड कोणते म्हणलं तर प्रोटीन बनला आणि डीएनए बनला. डीएनएच काय आहे तर न्यूक्लिक ऍसिड. डीएनएचा लॉंग फॉर्म काय डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. ओके. फर्स्ट primitive type of cell may have been formed from the mixture of different type of organic and inorganic कंपाऊंड. बघा पहिली जी सेल बनली असेल ती ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडच्या मिक्सरनं बनली असेल. ओके. नंबर ऑफ दोज सेल मे हॅव इन्क्रीज्ड ॲट द कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल्स. ओके. देअर मे हॅड बीन सम डिफरन्स अमंग दोज सेल अँड अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन सम मे हॅव शोन द गुड ग्रोथ अँड सम मे हॅव परिश्ड. बघा जेव्हा नॅचरल सिलेक्शन बघा काय म्हणते सम मे हॅव शोड गुड ग्रोथ. आता काही काही जणांची जी ग्रोथ आहे ती चांगली झाली आणि काय काय जे ते परिष्ड झाले म्हणजे काय नाशवंत पावले नाश पावले. ठीक आहे. परिष्ड विच कुड नॉट ॲडजस्ट इन सराउंडिंग. जे सराउंडिंगमध्ये ॲडजस्ट करणार नाही जे फिट नाही आहे ते ऑब्विसली आहे की परिष्ड होणार म्हणजे नाश होणार. रिअल लाईफमध्ये बी तसंच आहे. ओके. ॲट प्रेझेंट करोड्स ऑफ species, plants, animals with huge diversity regarding shape and complexity are present on Earth. आता बघा किती कॉम्प्लेक्सिटी आहे ॲट प्रेझेंट म्हणते. ओके. Animal diversity ranging from unicellular amoeba and paramecium to man giant whale. आता बघा अमिबा पॅरामिशियम तुम्हाला आधी सांगितलं की मी बॅक्टेरिया आधी बनल्यानंतर नंतर इथून जे आहेत हे आपले प्राणी हे माणसं हे बनले म्हणजे विचार करा की म्हणजे एक छोटासा अमिबा लाईक ते तुमच्या डोळ्याला दिसत नाही तिथून मॅन आणि जायंट व्हेल बनणं म्हणजे किती ही गोष्ट म्हणजे त्याला किती वेळ लागला हे का नाही म्हणजे किती वेळ लागल आणि हे इव्होल्युशन कसं होतंय. बरोबर आहे. ओके. द प्लांट डायव्हर्सिटी कन्सिस्ट ऑफ व्हेरियस स्पीसीज रेंजिंग फ्रॉम युनिसेल्युलर फ्लोरेला टू द ह्यूज बनियान ट्री. बघा युनिसेल्युलर फ्लोरेला जे की तुम्हाला दिसतही नाही त्याच्यानंतर ते इव्हॉल्व होत 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 एक ह्यूज बनियान ट्री बनते. ठीक आहे. कधी तरी आधी होतं क्लोरेला आणि नंतर बनियान ट्री. ठीक आहे. द लाईफ एक्झिस्ट ऑन अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्वेटर टू बोथ पोल. हे असते नॉर्थ पोल हे असते साऊथ पोल हे इक्वेटर अँड बोथ पोल. ठीक आहे एवढं कळालं. ऑर्गॅनिझम आर प्रेझेंट ॲट ऑल द स्पीसीज लाईक एअर वॉटर लँड रॉक्स एक्सेट्रा. सगळीकडेच प्रेझेंट येतात आता सध्या ऑर्गॅनिझम. ह्युमन्स हॅव शोन क्युरियोसिटी अबाउट ओरिजिन ऑफ लाईफ and reason for such a great diversity in life present on earth since ancient period. Different theories about origin and evolution of life have been proposed till today, of which theory of gradual development of living organism is accepted. Gradual म्हणजे काय ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट म्हणजे काय क्रमिक प्रगती. डेव्हलपमेंट म्हणजे काय प्रगती. बरोबर. आता हे थिअरी ऑफ इव्होल्युशनचा पार्ट बघा लक्ष द्या. अकॉर्डिंग टू द थिअरी फर्स्ट लिव्हिंग मटेरियल इज प्रोटोप्लाझम. बघा पहिलं जे लिव्हिंग मटेरियल हे प्रश्न फिलिंग द ब्लँक्समध्ये हमखास विचारतात. हे लक्षात ठेवा की 4 मार्क करून ठेवतो. फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म्ड इन द ओशन. इन ड्यू कोर्स ऑफ टाइम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म्ड. ओके. ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फ्रॉम विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आर फॉर्म्ड. All those changes were slow and gradual.
बघा आधी सांगितल्यासारखं ड्युरेशन फॉर दीज चेंजेस इज ऑलमोस्ट बघा 300 कोटी वर्ष. आधी सांगितल्यासारखं चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम had been all around and multidimensional, and this led to evolution of different types of organism. Hence this overall process is called evolution, which is organization progressive development of plants and animals from where ancestor having different structural and functional organization is called evolution. एवढा पार्ट क्लिअर झाला. इफ जर तुम्हाला खटपट वाचते डाऊट पडते तर ते कमेंटमध्ये विचारू शकतात. इथंच आपण लेक्चरला एंड करूयात. मिळूयात पुढच्या पार्ट.